तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत संत सेबेस्टियन चर्चकडे। हे बघा, हे चर्च सेम बेसिलिका जे आपल्या मद्रासला आहे तसंच दिसतं, पण वेगळं आहे थोडं। हे बघा, मस्त चर्च दिसत आहे। कैले ना कशी मावरी। तर मित्रांनो आता आपण चर्चमध्ये जाऊया, संत सेबेस्टियन चर्चच्या आतमध्ये। तर चला। इंटीरियर बघ काय आहे ना। तर मित्रांनो आता तुम्ही बघितलेलेच आहे काय ऑसम लुक आहे। पूर्ण चर्च एकदम सुपर्ब मेंटेन केलेले आहे। आणि इथेचे म्हणजे जे इंटिरियर आहेत व सर्व जे बनवलेलं आहे जीसस क्राइस्टचं किंवा संत सेबेस्टियनचं किंवा मदर मेरीचं, काय ऑसम जबरदस्त। मला तर येऊन असं एकदम चांगलं वाटतं आहे, खरोखर जबरदस्त बनवलेलं आहे। तर मित्रांनो आता तुम्ही बघितलेलेच आहे, आम्ही चर्चच्या बाहेर आलेले आहोत। आणि ते जे मदर मेरीचं आणि जे शिष्य आहेत तिच्या बाजूला, ते ॲक्च्युअलमध्ये ड्रॉइंग नाही आहे, म्हणजे ती पेंट नाही केलेलं, ते जसं आपलं काय म्हणतात त्याला पुट्टी वगैरे ते बनवतात ना, तसे प्रकारे बनवलेलं आहे। पण काय खतरनाक बनवलेलं आहे, मला खूप आवडलं। एवढं एकदम बेस्ट चर्च वाटलं, सुपर आहे, म्हणजे शब्द नाही माझ्याकडे, एवढं खतरनाक चर्च बनवलेलं आहे। तर चला आता आपण परत एकदा बसमध्ये जाऊया आणि आता अजून कुठे एक्सप्लोर करायचं आहे मला सुद्धा माहिती नाही, तर चला बघूया। तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत जेरुसलेममध्ये। तर हे ठिकाण केरळलाच आहे, पण इथे सुद्धा जेरुसलेम म्हणतात। तर चला जागा एक्सप्लोर करूया। संत रफेल, संत मायकल,
संत गॅब्रियल. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता माझे मागे जी माऊली आहे ती म्हणजेच घाटी सोडवणारी माऊली. तेही बघा, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलेलंच आहेत, हे जेरुसलेम आहे आणि आता आपण परत एकदा बसमध्ये जात आहोत. तर चला बसमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही आलेले आहेत संत थॉमस हे नवीन चर्च बांधलेले आहे आणि त्या ठिकाणावर आलेले आहोत. तर चला तिथे जाऊया आणि जागा बघूया. हे ऑसम दिसते हे डोंगर व तर चला चर्चच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया.
मित्रांनो आता आपण जात आहोत सेंट थॉमस. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, हे बघा माझ्या मागे इथे बांबू स्टिक्स आहेत, हे बघा. आणि ह्या बांबू स्टिक्सने आपल्याला पूर्ण हा डोंगर चढावा लागतो. खूप वरती आहे, सध्या तरी आम्ही जात नाही, परंतु खूप वरती दिसत आहे. हा बघा डोंगर खूप वरती आहे. तुम्ही बघू शकता समोर खूप असे म्हणजे वाट नाही आहे सारखी, परंतु असंच चढावं लागतं. आणि कुरसाची वाट वगैरे करतात. इथे लाइटिंगचा बंदोबस्त पण केलेला आहे. हे बघा दांड्या बिंड्या सर्व लावलेले आहेत आणि हे बांबू घेऊन जायचं लागतं. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, हे आहे सेंट थॉमस यांचं चर्च. आणि त्याच्या मागे तुम्ही हे पूर्ण डोंगर बघत आहात. ह्या डोंगरावर जिथे तिथे तुम्हाला बारीक बारीक लाईट्स दिसत असतील. हे बघा, हे इथून त्या बाजूपर्यंत तेवढे त्यांनी लाईट्स लावलेले आहेत आणि कुरसाची वाट करतात ते. आणि पूर्ण तो डोंगर चढून तिकडे जावं लागते, ते बघा त्या बाजूला. आणि पूर्ण व्ह्यू तर तुम्ही बघितलेलाच आहे. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. आणि आता तरी आम्ही सकाळपासून खूप फिरलेलो आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत परत बसमध्ये आणि तिथून मग जाणार आहोत डिवाइन, जिथे आम्ही राहत आहोत. आणि तिथे मग तुम्हाला सांगूया अजून काय होणार आहे. तर चला. तर मित्रांनो फायनली आता आपण डिवाइनमध्ये पोचलेले आहोत. पूर्ण दिवस आपण फिरलो आणि आता आपण आपल्या ठिकाणावर आलेले आहोत. आणि आता आपण जेवण घेणार आहोत आणि जेवणानंतर परत आपण आपल्या रूममध्ये जाणार आहोत. तर चला. तर मित्रांनो आजचा पूर्ण दिवस आम्ही खूप फिरलेलो आहोत आणि आता आम्ही रूममध्ये आलेले आहोत. आम्ही जेवणसुद्धा केलं, आम्ही फ्रेशसुद्धा झालो आणि आता ब्लॉग आपण इथेच संपवूया. उद्याला दुसरा ब्लॉग बनवूया. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या या व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होणार आहे, कारण की आम्ही पूर्ण दिवस खूप फिरलेलो आहोत. तर तरी पण मला वाटते 50 किंवा 1 तासाचा होणार आहे. ते मी 2 पार्टमध्ये टाकणार आहे. ते तुम्ही दोन्ही पार्ट बघा. आणि एक जो सिस्टरांनी एक टॉक दिलेला आहे हिंदीमध्ये, त्या आपले एक संत आहेत मरियम तेरेसा, तर तो टॉक मी वेगळा टाकणार आहे, म्हणजे 3 व्हिडिओ टाकणार आहे. तर चला तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, टेक केअर.